आपला हा आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दैनंदिन जीवनातला विषय, लहान मुलांशी संबंधित हा विषय. प्रत्येक घरात लहान बाळ असतं. कोणाचं मूळ आजी आजोबांसाठी नात नातू असतात. तर घरातल्या प्रत्येक व्यक्तींना हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कृपया करून हा व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. आजचा आपला विषय डायरिया, जुलाब. तर डायरिया उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना डायरिया का होतो, जुलाब का होतो, काय कारण आहेत, काय लक्षणे आहेत, काय घरगुती उपाय आपण करू शकतो व दवाखान्यात जायची वेळ कधी येऊ शकते. तर सविस्तर आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा व आपल्या आप्तेष्टांना हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय की उन्हाळ्यातील लहान मुलांना होणारा डायरिया किंवा जुलाब. तर सर्वप्रथम आपण बघूया की डायरिया म्हणजे काय, जुलाब म्हणजे काय. तर दिवसातनं 3 किंवा 4 वेळा किंवा जास्त वेळा जर पातळ शी झाली किंवा पातळ संडास झाली, आपण त्याला डायरिया असं म्हणतो. किंवा 1 किंवा 2 जुलाब ते अति मोठ्या प्रमाणात झाले तरी आपण त्याला डायरिया असं संबोधतो. नंतर डायरिया हा एक पचन संस्थेतला पचन विकार आहे, जो पोटाच्या इन्फेक्शनमुळे आणि अनेक कारणामुळे होतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या डायरियाचे प्रकार किती आहेत. अनेक प्रकारचे डायरिया असतात. डायरियामध्ये बघितलं तर उन्हाळ्यात होणारा जुलाब, जो आपण आज या विषयावर बोलणार आहोत. व्हायरल डायरिया असतो, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात उलट्या आणि जुलाब होतात. नंतर इन्फेक्टिव्ह डायरिया, बॅक्टेरियल डायरिया, हंगर्स डायरिया, फूड पॉयझनिंगमुळे होणारा डायरिया, अनेक प्रकार आहेत. तर आपण आज बोलणार आहोत उन्हाळ्यातील होणारा डायरिया, जो अतिशय त्रासदायक असतो लहान मुलांसाठी. तर डायरियामध्ये बरेच लक्षणे असे असतात की त्यामध्ये उलट्या आणि जुलाब होतात. तो उन्हाळ्यातला हा डायरिया आहे, व्हायरल डायरिया. तर कारणं आपण बघूया, काय कारणं आहे ते बघूया आपण. तर सर्वात प्रथम कारण आहे दूषित पाणी. पाणी जर दूषित असेल तर लहान मुलांना ते पचत नाही, त्यांची इम्युनिटी पॉवर प्रत्यक्षात कमी असते. त्या दूषित पाण्यामुळे लहान मुलांना प्रामुख्याने डायरिया हा होतो. नंतर आहे दूषित अन्न. जर अन्न दूषित असेल, शिळं असेल किंवा तापमानामुळे बरंच अन्न खराब होत असेल आणि ते अन्न जर बाळाने पोटात घातलं तर त्याला आपण दूषित अन्नामुळे होणारा हा इन्फेक्शन, त्याला परत डायरिया हे होऊ शकतं. नंतर स्वच्छतेचा अभाव असतो. आता स्वच्छतेचा अभाव म्हणजे घरात जर लहान बाळ रेंगाळतं, खेळतं, फिरतं, त्यावेळेस लहान बाळांना दात येण्याची क्रिया असते, तिथिंग आपण त्याला म्हणतो, किंवा हिरड्या सळसळ करत असतात. त्यावेळेस मुलं अनेक ठिकाणी हात लावून ते तोंडात घालतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊन बाळांना डायरिया ही होऊ शकतं. नंतर उष्णतामुळे अपचन की उष्णतामुळे तापमानामुळे लहान मुलांना पचन विकार निर्माण होतात आणि त्याच्यामुळेही जुलाब होतात. नंतर जंतुसंसर्ग, बॅक्टेरियल इन्फेक्शन असले, जीवाणूमुळेही डायरिया हे होतात. असे हे डायरियाचे प्रमुख कारणे असतात. आता आपण बघणार आहोत लक्षणं काय काय आहेत. तर लक्षणं म्हणजे वारंवार शौच होणे, वारंवार पातळ संडास होणे आणि नियमित 2-3 पेक्षा जास्त वेळ संडास होणं, पातळ संडास होणं किंवा पातळ शौच होणं, म्हणजे हे प्रमुख लक्षणं असतात. उलट्या होणं, आधी जुलाब होतात किंवा आधी उलट्या होतात, उलट्यानंतर बरंच काही काही बाळांना जुलाब चालू होतात. हे व्हायरल डायरियाचं एक कॉमन लक्षण आहे किंवा उन्हाळ्यामध्ये डायरियाचं एक कॉमन लक्षण आहेत. तर उलट्या होणं हाही एक डायरियाचा भाग आहे, जुलाबसोबत उलट्या होणं. नंतर आहे पोट दुखणं. बाळाचं पोटाला क्रॅम्प्स येतात, पोट आट मारून येतं, पोटात वेदना होतात व बाळांना जुलाब होत असतात. वेदना होऊन मुलं जुलाबाला जात असतात किंवा जुलाब करतात. नंतर आहे शरीरात पाणी कमी होणं, डिहायड्रेशन होणं, अतिशय घातक लक्षण आहेत. शरीरामध्ये पाणी कमी झालं की लहान बाळांना डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा येतो, विकनेस येतो, बरंच लहान बाळं मान टाकतात. हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे. नंतर आहे ताप येणं. आता इन्फेक्शन झालं, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, पोट दुखत असेल, पोटामुळे त्रास होत असेल आणि वारंवार जुलाब होत असतील तर पोटाला बारीक सूज येते, पोटामध्ये इन्फेक्शन होतं आणि या इन्फेक्शनमुळे बाळांना ताप येतो. नंतर अशक्तपणा हे एक प्रमुख लक्षण आहे. अशक्तपणा हा इतक्या अति प्रमाणात जुलाब आणि उलट्या झाल्यावरती अशक्तपणा हा प्रमुखाने जाणवतो आणि बऱ्याच वेळेस ॲक्टिव्ह बाळ जे नेहमी हसत खेळत रेंगाळत असतात, पळत असतात घरामध्ये, ते एकदम निर्जीवसारखे शांत होऊन जातात, एकदम शांत बसतात. पालक बरंच म्हणतात आमच्याकडे, आता 2 दिवसापासून खेळणं बंद केले, खाणं बंद केले, ते अशक्तपणाचं एक कारण असतं. नंतर आपण बघूया
घरगुती उपाय आपण काय करू शकतो. ज्या वेळेस तुमच्या बाळाला डायरियाचे लक्षणं जाणवले किंवा जुलाबचे लक्षण जाणवले, तर त्यावेळेस ओ आर एसचं पाणी घरात आणून ठेवा, तयार करून ठेवा. ओ आर एसचं अनेक प्रकारचे सॅचेट आज मेडिकलमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. वॅलेट पी आहे, फुक्लोलाईट आहे, ओ आर एस आहे, इलेक्ट्रोल पावडर आहे, अनेक प्रकारचे आहेत. जर नसेल अवेलेबल तर मीठ साखरचं पाणी, निंबू टाकून पाणी करून, मीठ साखर निंबूचं पाणी करून ते बाळाला आपण पाजू शकतो व शरीरातलं जे डिहायड्रेशन आहे, जे शरीरात पाणी कमी झाले ते आपण कमी करू शकतो. नंतर हे बाळाला पाणीचं प्रमाण भरपूर ठेवायचं. उकळतं पाणी थंड द्यायचं, थंड करून घ्यायचं व ते पाणीचं प्रमाण बाळाला ठेवायचं. बरंच लहान लहान बाळकं ओ आर एसचं पाणी पित नाही, त्यांना पर्याय निंबू पाणी आहे. निंबू, मीठ, साखर टाकून निंबू पाणी पर्याय. तेही पित नसतील तर सर्वसाधारण पाणी द्या, पण ते पाणी गरम करून थंड करा आणि ते पाण्याचं प्रमाणही भरपूर ठेवा, जेणेकरून बाळाच्या शरीरामध्ये पाणी कमी होणार नाही, बाळ अशक्त होणार नाही आणि बाळाला काही कॉम्प्लिकेशन होणार नाही. बाळाला जेवणामध्ये साधं ताक द्या, दहीचा समावेश करा, नारळ पाणी प्यायला द्या. सर्दी खोकला नसेल तर नारळ पाणी द्यायला काही हरकत नाही. उन्हाळ्यात नारळ पाणीही अतिशय योग्य आहे. नंतर हलका आहार बाळाला देत राहा. जसं काही पेज असतात, तांदळाची पेज असते, भगर असते, पिवळा भात असतो, दही भात असतो, असं हलकं अन्न बाळाला देत राहा, जे पचायला त्रासदायक नाही आहेत. नंतर सगळ्यात महत्त्वाची सूचना, ज्या आया बहिणी किंवा ज्या माता स्तनपान करताय बाळाला, तर कृपया करून स्तनपान सुरू ठेवा, स्तनपान बंद करू नका. त्याच्याने बाळ आपलं अशक्त होईल. तर लहान बाळासाठी जे अंगावर फिडिंग करता त्या आयांसाठी सूचना आहे की स्तनपान बंद ठेवू नका, स्तनपान चालू ठेवा. नंतर डॉक्टरकडे कधी जायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच वेळेस काय करता, आपण आपलं डोकं लावतो, आपण नेटवर बघतो, सोशल मीडियावर बघतो आणि आपण विचार करतो की होईल बरं होईल, होईल बरं होईल, पण तोपर्यंत ते बाळाला बोलता येत नाही, व्यवस्थित व्यक्त होता येत नाही, काय त्रास आहे ते स्पष्ट सांगता येत नाही. बरेच पालक घरी अंगावर काढतात प्राथमिक उपचार करून. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय की डॉक्टरकडे कधी जावे. ज्यावेळेस 2-3 दिवसात जर बाळाला बरं नाही फरक नाही पडला, बरं नाही वाटलं, तर खूप अंगावर काढू नका, खूप बाळाच्या जीवाशी खेळू नका. ताबडतोब तुमच्या फॅमिली फिजिशियन किंवा लहान मुलांचे जे डॉक्टर असतात, बारोतज्ञ, त्यांच्याकडे संपर्क करा व बाळाला घेऊन जा. आता तुम्हाला काही लक्षण जाणवल्यास की बाळ अशक्त होते, बाळ हालचाल कमी करते, बाळाला त्रास खूप होतोय, ताप येतोय, शरीरात पाणी कमी झाले, त्वरित डॉक्टरकडे घेऊन जा. घरी काही प्रयोग करू नका किंवा घरी अंगावर काढू नका, ही आपणास नम्र विनंती. तर नंतर आहे की खूप अशक्त वाटलं आणि बाळाने मान टाकून दिली, बाळाला ताप येतोय, ताप एजाय करतोय, तर नक्कीच आपण डॉक्टरकडे जायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षणं म्हणजे जर लघवी कमी होत असेल बाळाची किंवा लघवी बंद झाली असेल बाळाची, याचा अर्थ शरीरात पाणी कमी झालेलं आहे, बाळाच्या किडनीवर दाब येतोय, त्यामुळे लघवीकडे लक्ष द्या. लघवीचं प्रमाण जर कमी वाटलं किंवा लघवी केली नाही बाळाने 8 तासापेक्षा जास्त वेळ, 6 तासापेक्षा जास्त वेळचं बाळाने लघवीच केली नाही, तर कृपया करून इमर्जन्सीमध्ये लवकर आपण डॉक्टरकडे दाखवलं गेलं पाहिजे व पुढच्या ट्रीटमेंटला आपण सामोरे गेलं पाहिजे. नंतर आता आहे काय काळजी घ्यावी आपण. तर काळजी अतिशय सोपी आहे. तर नेहमी स्वच्छ पाणी द्या बाळाला पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये. जेवणाआधी बाळाला हात धुवायला सांगा किंवा बाळाकडनं हात धुवून घ्या तुम्ही तुमच्या हातून. आणि किंवा तुम्ही जर बाळाला फिडिंग करत असाल ओरली, तर तुमच्यातून हात स्वच्छ ठेवा. नंतर बाहेरचे अन्न बाळाला टाळा. आणि दुसरी गोष्ट की शिळे पदार्थ असतील, खूप सकाळचे पदार्थ असतील, या प्रत्येक उन्हाळ्यामध्ये अन्न हे लवकर दूषित होत असतं, खराब होत असतं तुलनेत हिवाळ्यामध्ये. तर उन्हाळ्यामध्ये अन्न जास्त दिवस ठेवू नका किंवा जास्त वेळ ठेवू नका. सकाळचं अन्न दुपारी खा, दुपारचं अन्न संध्याकाळी खा, हा प्रकार करू नका. वातावरणामुळे, तापमानामुळे अन्न दूषित होतं, तर फ्रेश अन्न खा, ताजंतवानं अन्न खा, हे खूप महत्त्वाचं आहे. दुपारची वेळ असेल 12 ते 4 पर्यंत वेळ, बाळांना बाहेर घेऊन जाऊ नका, उन्हात बाळांना खेळवू नका किंवा बाळांना कुठे बाहेर प्रवासातही घेऊन जाऊ नका. हे खूप महत्त्वाचं आहे. बाळाला शरीरामध्ये पाणी देत राहा, पाणी पाजत राहा. आणि अतिशय महत्त्वाचं आपण आज बोलणार आहोत की गरज पडली तर वाट न पाहता दवाखान्यात जा. ॲडमिट करायची वेळ येईल बाळाला तर ॲडमिट करा.
बरेच ठिकाणी याचं कॉम्प्लिकेशन आम्ही बघितले आहेत. जर आपण बाळाला वेळेत ॲडमिट केलं नाही तर डायरियाचे लहान मुलांवरती कॉम्प्लिकेशन अतिशय बिकट असतात. ते कॉम्प्लिकेशनमुळे बाळावर झटके येऊ शकते. शरीरामध्ये सोडियम पोटॅशियम कमी झाल्यामुळे जुलाबाच्या मार्गाने बाळाला झटके येऊ शकतात. ते बाळांना हृदयावर दाब येऊ शकतात. हायपोओलोमिक शॉक नावाचे कॉम्प्लिकेशन आहेत. शरीरात पाणी कमी झाल्याने तर हृदयावर दाब येतो, गुंतागुंत निर्माण होते बाळाच्या शरीरामध्ये. त्याच्यामुळे बाळाचा BP कमी होतो, हृदयाची गती वाढते आणि बाळाच्या हृदयावर दाब येतो. असे कॉम्प्लिकेशन्समुळे कदाचित काही हलगर्जीपणामुळे बाळाचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे तमाम पालकांना, आईवडिलांना विनंती आहे की असं जर उन्हाळ्यामध्ये जर बाळाला डायरिया झाला असेल आणि तो जर आटोक्यात येत नसेल आणि त्रास जास्त जाणवत असेल तो कृपया करून आपल्या फॅमिली डॉक्टरकडे किंवा बारोतज्ञ डॉक्टरकडे दाखवा व पुढच्या ट्रीटमेंटला प्राधान्य द्या. पुढचं ट्रीटमेंट चालू करा. अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे, फायदेशीर राहील. आपण हा व्हिडिओ आपल्या आप्तेष्टांना शेअर करा, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून लहान मुलांच्या जीवाशी खेळणं होणार नाही व ते आनंदी निरोगी राहतील व हसत खेळत राहतील. घराला घर पण येईल. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा असेल. तोपर्यंत या वाढत्या उन्हामध्ये आपली काळजी घ्या, आपल्या बाळांची काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. नमस्कार, धन्यवाद.